खरीप हंगाम 2026-27 साठी पीक कर्ज वितरणाचा लक्ष्यांक अद्याप निश्चित झालेला नसतानाही अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं कर्ज वाटपाला सुरुवात केली आहे। आतापर्यंत 8,209 सभासदांना तब्बल 120 कोटींपेक्षा अधिक कर्ज वितरित करण्यात आलंय। यंदा गतवर्षीच्या पीक कर्ज दरात सरसकट 12% वाढ करण्याची शिफारस अग्रणी बँकेकडून करण्यात आली आहे। खरीप हंगामाच्या पूर्वतयारीस प्रारंभ झाला आहे। कर्जमाफी योजनेच्या पार्श्वभूमीवर पीक कर्जासाठी बँकांकडे शेतकऱ्यांच्या चक्रा सुरू झाल्या असल्या तरी लक्ष्यांक निश्चित नसल्यानं व कर्जमाफीचे निकष अद्याप स्पष्ट नसल्यानं कर्ज वितरणात अडचणी जाऊ लागल्या आहेत। दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं नियमित व कर्जमाफीतील नवीन सभासदांना 1 एप्रिलपासून पीकनिहाय कर्ज वितरित केलं आहे। जिल्ह्यातील 273 सेवा सहकारी संस्थांतर्गत 8,209 सभासदांना 120.77 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे। हे कर्ज नियमित कर्ज भरणाऱ्यांना देण्यात आले। राष्ट्रीय व खाजगी क्षेत्रातील बँकांनी अद्याप कर्ज वितरण संदर्भातील भूमिका स्पष्ट केली नाही। तसेच गतवर्षी 2,73,300 सभासदांसाठी 2,100 कोटी रुपयांचे लक्ष्यांक निश्चित करण्यात आले होते। कर्जमाफी योजनेचे निकष स्पष्ट झाल्यावरच बँकांची थकीत रकमेची स्थितीही स्पष्ट होणार आहे।